मी आहे आता चुंबकीय क्षेत्रावर, लडाखच्या नाही, रण ऑफ कच्छ म्हणजे भुज साईडचा. सुप्रभात मित्रांनो, फ्रॉम भुज. आता इथे या रेल्वे स्टेशनवर मी एकटा काय करतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी आलो आहे रण ऑफ कच्छ म्हणजे रण उत्सवासाठी कच्छला. आणि आता भुज रेल्वे स्टेशनला ॲक्च्युली ट्रेन सकाळी 5:30ला आली आहे आणि आत्ता 7 वाजायला आले आहेत. मला एक स्कूटर पिक करायला येते, सो ती स्कूटर घेईन मी, म्हणजे मी सेल्फ ड्राईव्ह करत ती जाणार आहे, स्कूटर घेऊन फिरणार आहे. स्कूटर याच्यासाठी की सामान, आणि इथे फार अंतर नाही आहे, हार्डली 2 तासाचं मला मॅक्स ड्राईव्ह असेल. सो स्कूटर घेऊन, भाई थंडी मजबूत आहे, थंडी आतमध्ये काही वाटत नव्हतं. मी आतमध्ये बराच वेळ बसून होतो. इथे जे काम करणारे आहेत तेच म्हणाले तू आताच थांब, बाहेर नको जाऊ, थंडी वाजेल. कारण ते स्कूटी घेऊन 7 वाजता येणार आहेत. मी म्हटलं कशाला सगळं तुटवा वगैरे. सो आता स्कूटर आली की आपण निघूया एक्सप्लोअर करायला. काल संध्याकाळी मी बसलेलो या ट्रेनमध्ये जवळजवळ 1 वाजता आणि आत्ता इथे पोहोचलो आहे. सगळ्यात स्लो ट्रेन हीच होती, 17 तास लावते. काही ट्रेन 12 तासात येतात, काही ट्रेन 15 तासात. सो 12 ते 17 तासाच्या अराऊंड मुंबई ते कच्छ इथे भुजला यायला या ट्रेन टाईम लावतात. आणि दिवसाला कमीत कमी 2 ट्रेन ते मॅक्स टू मॅक्स 5 अशा ट्रेन्स अवेलेबल आहेत इथे यायला. भुज आले, एकदम ऑन टाईम ट्रेन आहे. सामान बघा कसं ठेवलेलं. मागे रेल्वे स्टेशन आहे, बाहेर पडलो. भाई थंडी खतरनाक आहे, काहीच घातलं नाही मी. आहे म्हणजे माझ्याकडे जॅकेट पण घातला नाही अजून. सो इथे खायच्या शोधात आलो, थोडं काहीतरी खातो, चहा पितो. कारण आय थिंक 6:15पर्यंत येतील ते, अर्धा तास लागेल बोललेत. इथे मस्त गरमागरम भजी तळत आहेत, भजी खाऊया, चहा पिऊया. आणि जरा आत बरं वाटतं, थोडी गरमी आहे आणि मी पण जॅकेट नाही घातलं कारण आपल्या अंगात पण चरबी आहे. थोडं खाऊन घेऊ आणि स्कूटी आली की सरळ निघूया ढोलावीरा साईडला. ॲक्च्युली गोरीबले म्हणून गाव आहे तिथे. सो आपलं रिसॉर्ट तिथे आहे. आजचा स्टे, आजचा आणि उद्याचा स्टे, 2 नाईटचा स्टे. म्हणजे ढोर्डो जी सिटी आहे ना, टेंट सिटी, त्याच्याच एकदम तिथेच. म्हणजे सो तुम्ही जर भुजला आले तर इथे काय काय आहे जे एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तर बेसिकली टेंट सिटी झाली, ज्याचं मेन नाव आहे शहराचं ढोर्डो. त्यानंतर ढोलावीरा, जो रोड टू हेवन तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहीत असेल. सो ढोर्डो टू ढोलावीरामध्ये तो रोड लागतो, रोड टू हेवन. आणि त्याच्यानंतर मांडवी बीच आणि भुज. सो हे ठिकाणे तिथे फिरण्यासारखे आणि अंतरं फार नाही आहेत. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला जर्नी 2 तासाची करावी लागते. इथे आपली भजी वगैरे आली आहे. भजी खाऊन झाली, आता चहा घेऊया. भजी छान होती, चहा बघूया कशी आहे. चांगली, म्हणजे वाईट नाही आहे, चांगली, अशी अप्रतिम वगैरे नाही आहे, पण चांगली आहे. इथे आपली स्कूटर आलेली आहे. आता हीच आपली पुढच्या 4 दिवसांची सवारी असणार आहे. सो सामान घेऊन येतो. सो आता या भाऊंची गाडी घेऊन आपण फिरणार आहे आणि थोडं गाईड करता येते कुठे कुठे काय काय एक्सप्लोअर केलं पाहिजे. म्हणजे काही हिडन ठिकाणं जिथे टुरिस्ट जात नाहीत त्याबद्दल आमचं डिस्कशन चालू आहे. सो ते पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. मागे मस्त सनराईज होतो आहे. ॲक्च्युली आपल्याला लवकर म्हणजे मला तरी लवकर उठायची सवय नाही आहे. सो सनराईज खूप कमी वेळा बघायला मिळतो. आता छान सनराईज पण होतो आहे मागे आणि मस्त लाईट पडली आहे, छान नॅचरल, छान गोल्डन आवर टाईम चालू आहे. चला रेडी होतो आहे बाईक राईडसाठी, स्कूटर राईडसाठी. ॲक्च्युली लोकल फिरायला स्कूटर बरी पडते बाईकपेक्षा. बघा सामान अर्ध डिक्कीत आलं आहे, अर्ध इथे आलं आहे, त्यामुळे एकदम परफेक्ट होतं काम. चलो लेट्स गो. असा काहीसा हुलिया बनवला आहे मी माझा आणि इथे रेल्वे क्रॉसिंग लागली आहे म्हणून थांबलो आहे. सो भाई फुल पॅक झालो आहे. आता सीन असं आहे की खाली मी जी पॅन्ट आहे ती खूपच सुलसुलीत आहे. तो खालून जी थंडी वाजली मला, वरून तर मी भाई हा -5 डिग्रीवाला जॅकेट आहे, बर्फातला जॅकेट आहे, त्यामुळे वरती तर काहीच होत नाही आहे, पण खाली भाई पक्की वाट लागली. आता थोडंसंच अंतर आलो. आता एक चांगले ऊन येतो आहे त्यामुळे नॉर्मल होईल वेदर. सो चलो.
आणि फायनली 1.5 तासाच्या एकदम कडकडीत थंडीच्या स्कूटर राईड नंतर या गोरिवले रिसॉर्टला पोहोचलोय. इथे स्कूटर पार्क केली आहे आणि चला आता चेक इन करूया. ॲक्च्युली सामान तिथेच आहे सर्व. आणि इथे हे विद्युत सर आहेत इथल्या. हे गोरिवली रिसॉर्टला आलो आहे मी आणि इथले आहेत विद्युत सर. सो चलो आता प्रोसीड करूया. या गीता मॅम आहेत रिसॉर्टच्या ओनर. हाय गीता मॅम. एकदम मस्त. तुम्ही कसे आहेत? सो आता तेच बेसिकली पोचल्यावर यांच्याशी गप्पा मारतोय की काय कुठे काय एक्सप्लोअर केलं पाहिजे, कसं फिरलं पाहिजे. माझी बेसिक आयटनरी तर रेडी आहे, पण लोकलशी बोलून आपल्याला बेटर कळतं. त्यासाठी आज आपला हा टेंट आहे. चलो. हा इथे असा बेड. इथे आता मी बॅग ठेवल्या आहेत आणि इथे बाथरूम. कालचा व्हिडिओ अपलोडला लावला आहे, एडिट करून जस्ट झाला आहे. ॲक्च्युली रात्री एडिट नाही केला ट्रेनमध्ये, कारण मी लॅपटॉप काढला नाही, रिस्क नको म्हणून. कारण कशाला ना उगीच आव्हान द्यायचं आणि फार काही एकदम काय असं उखाडणार नव्हतं मी. त्यामुळे आत्ता एडिट वगैरे झालं आहे. एक्सपोर्टला लावलं आहे. 18 मिनटात लाईव्ह होईल, म्हणजे जवळजवळ 12:30ला वगैरे लाईव्ह होईल. आणि चलो आता लेट्स गो. अपलोडला लावलं आहे आणि निघूया एक्सप्लोअर करण्यासाठी. चला, जेवढं लागेल तेवढं सामान घेतलं आहे आणि निघालो आहे. बाकी सगळं ठेवलं आहे आणि चलो एक्सप्लोअर करायला. इथे भुंगा आहे त्यांचे आणि इथे टेंट. भुंगा पण दाखवतो मी तुम्हाला. आणि रात्री 10 ते 11 इथे कल्चरल प्रोग्राम असतो, ते पण आता तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच. इथे पॉवर बँक चार्जिंगला लावली आहे, पूर्ण उतरलेली. आणि इथे सर्व सामान डिक्कीत आलं आहे आपलं. चलो लेट्स गो. गुजरातमध्ये मी मटण बिर्याणी शोधली आहे. सो इथे खातो आहे. मी बिर्याणी नाही बोलू शकत, राईस आहे, त्याला हे लोक पुलाव म्हणतात. आणि इथे मटण आहे. याची चव खूप भारी आहे. हे काय यांच्यासाठी टेस्ट वेगळी आहे, आपली मला नाही एवढं आवडलं, पण इथे खायला आलो आहे आणि इथे बनवत आहे. मी आता ढोर्डोवरून काळो डुंगरला चाललो आहे. आणि लँडस्केप बघा किती भारी आहे. फुल भारी लँडस्केप लागलं आहे. आणि इथले रस्ते वगैरे पण तसं बघायला गेले तर चांगले आहेत. छोटे पण चांगले आहेत. ऊन आहे. असं केलं आहे, हात ओपन आहेत. जॅकेट आहे आतमध्ये, पण गरम होईल कारण तो बर्फावाला जॅकेट आहे. त्यामुळे चाललो आहे असं. ॲक्च्युली मला आहे ना असं खूप आवडतं. आता बघा इथे येऊन इकडच्या लोकलसारखं, म्हणजे इकडे कोणालाच कळत नाही की मी बाहेरून आलेलो आहे, जोपर्यंत मी बोलत नाही आहे त्यांच्याशी. सो तोपर्यंत सगळ्यांना मी लोकलच वाटतो आहे, मस्त लोकलसारखा. बघा हेल्मेट नाही, काय नाही. ॲक्च्युली सीन काय झाला, हेल्मेट मी विसरलो रिसॉर्टला. आणि थोडं पुढे जाऊन मला आठवण आली की अरे हेल्मेटच नाही घेतलं आपण. मग मी तिकडचे जे ओनर आहेत त्यांना कॉल केला, त्यांना विचारलं इकडे लोकल फिरायला हेल्मेटची गरज आहे का. ते बोलले की गरज नाही आहे. मग असाच निघालो. सो फिरतोय, एक्सप्लोअर करतोय मस्त. हे जे काळो डुंगर जिथे आता मी चाललो आहे ते ढोर्डोपासून 1 तासावर आहे. ती जागा अशी आहे की तुम्हाला जे रण ऑफ कच्छ आपण म्हणतो, व्हाईट रण, व्हाईट डेझर्ट, तर ते वरून म्हणजे एका सर्टन हाईटवरून तुम्हाला ते सर्व दिसतं. म्हणजे काइंड ऑफ ड्रोन व्ह्यू किंवा बर्ड व्ह्यू काही म्हणू शकतो आपण त्याला. सो ते एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण चाललो आहे काळू डुंगरला. असं काहीतरी नाव आहे, काळू डोंगर असं काहीतरी नाव आहे. सो काळा डोंगर, काळ्या दगडांनी बनला असेल काहीतरी, म्हणून काळू डुंगर. आणि ढोर्डो करतोय. सो जे मेन टेंट्स वगैरे लागलेले आहेत, जी टेंट सिटी म्हणतात ती ढोर्डो आहे. आणि जी डेट असते म्हणजे काहीतरी ऑक्टोबरपासून काहीतरी मार्चपर्यंत. बाय द वे आत्ता बघा मॅग्नेटिक झोन. तुम्हाला वाटत असेल मॅग्नेटिक झोन फक्त आपल्या लडाखला आहे, तर तसं नाही आहे. इथे पण आहे मॅग्नेटिक झोन. अजून कुठे मला माहीत नाही, पण माझ्या लाईफमध्ये हे 2 तर मी अनुभवले.
की हा एक मॅग्नेटिक झोन आणि आपला लडाखवाला. लडाखचं तर बऱ्याचदा गेलो आहे, या मॅग्नेटिक झोनला फर्स्ट टाइम आलो आहे मी. ये एग्जैक्ट किधर है जगह? वो साइन बोर्ड से इधर, मतलब उधर गाड़ी छोड़ेंगे तो रिटर्न आती है. अच्छा, उन्होंने छोड़ी वो शायद, पीछे आ रही है गाड़ी. ॲक्च्युली किस्सा काय आहे, ही मला लँड फ्लॅट दिसली म्हणून मला वाटलं की ही लँड असेल, पण ही नाही आहे. ते म्हणत आहेत की पुढे, कारण सीन असं आहे की पुढचं सेक्शन उतरताना दिसतोय डाऊन आणि हा फ्लॅट आहे. सो ते म्हणतात की इथे पुढे गाडी तू सोड, इवन टू व्हीलर पण बोलले ते, तिथे सोड तुझी गाडी रिटर्न येईल. आणि दिसताना ते दिसतंय की उतार आहे. सो चलो चेक करूया आपण. फोनमध्ये एकदा चेक करतो मी तुम्हाला. इथून ती ते डीप कळतंय का मला माहीत नाही, पण हे बघा डाऊन झालं आहे आणि मग पुढे अप झालं आहे. मला माहीत नाही, पण हे बघा आता इकडे उतार दाखवतो आहे या साईडला आणि याला मी सरळ केलं आहे. बघा हे स्ट्रेट, थोडं हवेत खेचलं स्ट्रेट, पण ही जमीन दिसताना डाऊन दिसते. काय किस्सा आहे कळत नाही. सो आहे हा चुंबकीय झोन. आता बाईक नेऊन बघतो मी तर कळेल. चलो चेक करूया आपण. आता हे बघा नीट चेक करा, इकडे लँड फ्लॅट आहे, ठीक आहे. ही फ्लॅट लँड आहे आणि तिथे उतार आहे. ही फ्लॅट लँड आहे. इथे बघा आता मी इथे ही माझी स्कूटर थांबवली, ठीक आहे, ऑफ केली आहे मी, नीट कळायला तुम्हाला. हे बघा मी वरती बसलो आहे, स्कूटर चालायला लागली. आता थोडी पुढे घेतो आहे, पुढे बघूया काय होतं. इथे हा उतार आहे आयडियली. आता इथे थांबतोय. हे बघा स्लो जाते, पण ही बघा मागे जाते. हे बघ, अरे भाई चूप बैठ. हे बघा इथे पण सोडली मी. हे बघा लगेच मागे जाते. ॲक्च्युली मला बॅलन्स नाही करता येते रिवर्समध्ये, भाई फुल मागे जाते. मी उलटी करून दाखवतो तुम्हाला, स्ट्रेट करून दाखवतो. चला चेक करूया काय होतं. हे बघा ही फ्लॅट जागा आहे, पुढे चढ आहे आणि इथे मागे पण चढ आहे आणि ही फ्लॅट जागा आहे, ठीक आहे. सो आता मी पाय वरती करतो. हे बघा ही चालायला लागली आहे. बघा हे बघा मी चालवत नाही आहे हिला, खाली बघा नीट. आणि हा उतार नाही आहे, ही फ्लॅट जागा आहे. आत्ता इथून ही फ्लॅट दिसते, पुढे गेल्यावर हा चढ दिसतो. हा ॲक्च्युअलमध्ये चढ आहे. हे बघा 11ची स्पीड पकडली आहे. मी काही नाही करत आहे, स्वतःहून चालते स्वतःहून. आणि फ्लॅट जागा आहे, नीट बघा पुढे चढ आहे, ही फ्लॅट जागा आहे. उलटं हा चढ आहे खरं बघितलं तर, कारण तिथून हा चढ दिसतो ना की उतार. 16च्या स्पीडला भाई, खतरनाक. आणि अजून चालतेच आहे, मी काही केलं नाही, अजून चालते. गाडी बंद आहे. हे बघा परत हा इथे पण मॅग्नेटिक झोन आहे, कारण 2 ठिकाणी त्यांनी लावलं आहे. हे बघा परत हिने इथे स्पीड पकडली. आय थिंक तो सेक्शन आणि हा सेक्शन. हे बघा अजून चालली आहे. पुढून उतार आहे, तो तर तिथून उतार लागला, पण इथपर्यंत हा फ्लॅट काय. आता मागे बघा ना, तिकडून मी चढून आलो आहे आणि चढ फ्रीमध्ये चढली आहे गाडी. 17ची स्पीड भाई, खतरनाक. 18, 19. आता पुढे उतार आहे त्यामुळे ते कॅल्क्युलेट करू नाही शकत आपण. चलो आता नीट ऑब्झर्व करा. हा बघा हा काय दिसतोय तुम्हाला, हा फ्लॅट रोड आहे. दिस इज फ्लॅट रोड. खाली जाऊन डाऊन होतोय आणि मग अप होतोय, ठीक आहे. त्या डाऊनवर गाडी फ्रीमध्ये चढते, लिटरली चढते. हे बघा आता मी त्या डाऊनवरून उतरून आलो आहे. आता ही फ्रीमध्ये चढेल, म्हणजे मी बंद करतो आहे. हे बघा स्विच किल केलं, गाडी बंद आहे आणि मी जस्ट सोडून देतो आता. हे बघा पायवरती घेतला आहे, चालायला लागली आहे कमी स्पीडमध्ये. चावी ऑन करतो, गाडी बंद आहे. हे बघा इग्निशन ऑफ. स्पीड बघा, हा आपल्याला चढ दिसत होता, तिथे ही फास्ट चालली आहे. बघा किती फास्ट चालली आहे.
खतरनाक खतरनाक. लिटरली तुम्हालाही कळत असेल हा चढ आहे बघा, नीट बघा चढ आहे हा, तरी पण ही इझिली चढते. 15ची स्पीड पकडली आहे, 15ची. भाई खतरनाक. कारण मॅग्नेटिक झोन जे लडाखवाला आहे तिथे एवढा फील आला नव्हता, पण इथे एकदम स्ट्रॉंग फील येतो. ॲक्च्युली हा सीन असतो, आमचा ड्रोन आहे ना, आम्ही लडाख साईडला एकदा उडवलेला रँडम ठिकाणी, आणि तो या मॅग्नेटिक झोनमुळे जरा प्रॉब्लेम झालेला, जाऊन डायरेक्ट आपटलेला. सो मॅग्नेटिक झोनचा तो प्रॉब्लेम आहे. या एरियात मी ड्रोन उडवण्याचा रिस्क नाही. बघा ना, ते बघा ते मागे गेलं. नीट बघा, नीट बघा, चढ आहे की नाही. त्या चढवरून भाई वरती आली आणि चालतच राहिली अजून. आता इथे पुढे जाऊन तर उतार आहे, नो डाऊट. हा तर उतार आहे, डाऊन हिल चाललो आहे. खतरनाक खतरनाक. आता ऑन करतो. भाई सर्व आयडी घ्यायला येत आहेत. हाँ भाई आईडी तो आपको नहीं लो ना. सबको सब्सक्राइब करने को बोलो. अरे हाँ सब सब्सक्राइब मराठी में. अरे हमारी इंप्रेशन खराब होगी. ओके स्क्रीनशॉट पढ़ दो, अभी नेट नहीं आ रहा. नहीं है. हाँ. चलो भाई, थैंक यू. सुंदर रोड, सुंदर, फुल मस्त मजा. ॲक्च्युली थोडी आहे ना हम्पीची पण आठवण आली मला. तसंच आहे थोडंसं रस्ते वगैरे आणि लँडस्केप आजूबाजूचा. बघा स्कूटर असल्याचा आणखी एक फायदा, कार्स वगैरे खाली तिथेच थांबल्यात, मला वरपर्यंत येता आला. जास्त वॉक नाही आहे, 2-3 मिनटाचा वॉक आहे. इथून पण चाललं आहे कुठेतरी, काय लिहिलं आहे माहीत नाही. चलो, म्हणजे आता उतार होता आणि तेवढाच आता चढ आहे. हा जो एवढा दिसतोय इतकाच चढ आणि तितकाच मागे उतार पण होता. तर बेसिकली हाच तो पॉईंट आहे जिथून संपूर्ण रण दिसतो आपल्याला. पण किस्सा म्हणजे 2 प्रॉब्लेम आहेत त्यात आता, की वेदर तितकं क्लिअर नाही आहे, आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे ठीक आहे वेदर एवढा प्रॉब्लेम नाही आहे, बट हा पाणी सुकला नाही आहे. मी थोडा आधी आलो आहे, मुद्दाम आलो आहे, का आलो आहे हे कळेल तुम्हाला हळूहळू. बट आत्ता पाणी सुकलं नाही आहे, सो सुकेल आता एकाच महिन्याच्या आत सुकून जाईल पाणी. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे इथून आपल्याला पाकिस्तान पण दिसतो. म्हणजे आता मी गुजरात साईडच्या पाकिस्तान बॉर्डरवर आहे, आणि यांचा जो कराची बंदर वगैरे कराची शहर आहे हा इथून खूपच जवळ आहे. म्हणजे जर एरियल बघाल तर 50 किलोमीटरच लांब असेल. आणि हे संपूर्ण आता मी तर इथल्या लोकलला विचारलं, तो म्हणाला की इथलं पाणी तर सुकायचं आहे, पण पुढचं सुकलेलं आहे ते इथून दिसतं, पण आता 2-3 दिवस झाले बोलतो वेदर चांगलं नाही आहे त्यामुळे दिसत नाही आहे. अदरवाईज इथून दिसतं. आणि ते खालपर्यंत पण लोक जातात. तिकडे पूर्ण गर्दी होती, किचाट होता लोकांचा, म्हणून जरा किचाटापासून लांब मोकळं आलो आहे. थोडं पुढे पक्की ऑफरोडिंग करून आलो, म्हणजे थोडा रॉक पॅच एक होता तो उतरून आलो, आणि काटेरी झाडं आहे तिथे आजूबाजूला सगळीकडे. शेवटी हे वाळवंट आहे. आता जरा ड्रोन उडूया. ॲक्च्युली इथे कोणी नाही आहे, गर्दी नाही, काही नाही, त्यामुळे मस्त ड्रोन उडवतो आणि या परिसराचा शूट करू. लक चांगलं असतं जर हे वेदर क्लिअर असतं. 2-3 दिवसाआधी आलो असतो तर क्लिअर होतं तो म्हणाला. सो ठीक आहे, बट जे आहे ते आहे.
हा जो आता एंडला मी शॉट घ्यायला ट्राय करत होतो, भाई तेवढ्यात 2 पक्षी आले बाजूला. आणि तुमच्या माहितीसाठी पक्षी वगैरे जनरली त्यांच्या टेरिटरीमध्ये, म्हणजे त्यांना वाटतं की दुसरा कोणतरी पक्षी आपल्या टेरिटरीमध्ये आला आहे तर ते डायरेक्ट ड्रोनला पाडतात, अटॅक करतात. आत्ता पण इथे एक पक्षी उडत होता आणि मी आयडेंटिफाय नाही करू शकलो. आपल्याकडे घार वगैरे खूप डेंजर असते, सीगल्स वगैरे पण पाडतात. आणि इथे हे कोणते 2 पक्षी होते माहीत नाही, मोठे होते. त्यामुळे लगेच बोलवला त्याला आणि डाऊन केला. भाई जाम भीती वाटते, कारण ड्रोन तुमचा डायरेक्ट वेस्ट होतो. ते पाडतात, ते तुम्हाला मिळणार पण नाही, काही नाही, डॅमेज होणार. खूपच रिस्की गोष्ट आहे ती सांभाळणं. बाय द वे व्ह्यू कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. आता ऊसाचा रस घेतोय, हे बघा, दिस इज आम जिंदगी. आणि आत्ता तुम्ही जी बघितली ती मेंटॉस जिंदगी. इकडे मागे बघा व्हाईट पॅच झालाय पूर्ण. हा पाणी सुकलं नाही आहे इकडचा अजून, नाही ते संपूर्ण व्हाईट रन दिसला असता. म्हणजे आता मी दुसऱ्या साईडला आलो आहे, इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर आहे. थोडंच पुढे माझ्या पाकिस्तान बॉर्डर आहे. बघू कुठपर्यंत जाता येतं. आणि फुल असं समुद्राच्या बाजूने चालवतोय असा फील होतोय. भारी भारी वाटतं एकदम. ॲक्च्युली पुढे बॉर्डरला विगाकोट किल्ला आहे, तिकडे जाण्यासाठी तुम्हाला स्पेशल परमिशन लागते. सो ट्राय करतोय, जर मिळालं जायला तर जाऊ, नाहीतर रिटर्न येईन पुढून. हे बघा इंडिया ब्रिज 0 किलोमीटर. हा बेसिकली इंडिया ब्रिज आहे. लास्ट लँड आहे ही या साईडची, म्हणजे गुजरात साईडची लास्ट लँड. आता याच्या पुढे थोडं पुढे गेल्यावर पाकिस्तान सुरू. 0 पॉईंटला म्हणू शकतो आपण. आता मी 0 पॉईंटला आहे आणि फायनली सोडलं नाही आहे. पण तुम्हाला इथून पुढे जायचं असेल तर कसं जायचं, म्हणजे कसा परमिट काढायचा ते मला कळालं. इझी प्रोसेस आहे. ॲक्च्युली ऑनलाईन प्रोसेस आहे. वेबसाईटसाठी बायोमध्ये माझी इंस्टा, फेसबुक, यूट्यूब कुठल्याही बायोमध्ये जा, तिथे लिंक आहे, त्याच्यावरून तुम्हाला सापडेल. हे जे समोर व्हाईट पॅच दिसतोय तेच आहे. वाटेत आहे ना, ॲक्च्युली आता बरंच अंतर जायचं. डायरेक्ट धोर्डो चाललो आहे. बॉर्डरपासून जाता येत नाही आहे मला, म्हणजे तो पास काढावा लागेल. उद्या मिळेल, उद्या जाऊ शकतो मी. पण बघू, जमलंच तर जाईन, अदरवाईज नाही. पास काढून ठेवेन आज रूमवर गेलो की. वाटेत म्हटलं हे सगळं पॅक करून टाकतो आणि उन्हापासून वाचत डायरेक्ट जातो, कारण 2 तास 1-1.5 तास नॉनस्टॉप जायचं आहे. त्यामुळे तर वाटेत यांच्या इथे हा मावा आहे. म्हटलं थोडा हा द्या खायला, थोडं ते द्या खायला, बघूया कसा लागतो आहे. सो बेसिकली स्वीट आहे. आणि मागे गाई वगैरे उभ्या आहेत, तर मस्त त्या गाईंच्या दुधापासून बनवलेलं आहे फ्रेश. हे जे खातोय मी ते याच्यावर बनवतात, हे बघा याच्यावर बनवतात ते. आणि इथे यांचा बछडा आहे. बघा बछडा. गाईंना सोडलंय वाटतं आता यांनी. यांच्यासाठीच्या दुधापासून बनलेला हा मावा खातोय. बोल 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 रहा है ना व्हिडिओ पे. चांगलं आहे, कमी गोड आहे, चांगलं आहे. पण त्यांना विचारलं तर साखर टाकतात. पण थोडी वेगळी चव आहे, म्हणजे अलग आहे, छान आहे. पुढे सिंगल रोड लागतो, म्हणून सगळ्या गाड्यात ना इथून खालून येत होत्या. मी जेव्हा येत होतो तेव्हा बघितलं, म्हणून चला आय हॅव शॉर्टकट.
कसा ट्रॅफिक जॅम, आपल्याला नो वरी. आता याला स्लो व्हावं लागेल बघा, समोर गाडी आली, सिंगल रोड आहे पूर्ण. आता यांचं ट्रॅफिक जॅम होणार मागे, हे बघा. आता मागे जो बोर्ड गेला त्याच्या पुढे तुम्हाला नॉर्मल व्हेकल न्यायला अलाउड नाही आहे संध्याकाळचं. ते बोलले की सकाळी 6 वाजता आला तू तर तू स्वतःची व्हेकल घेऊन जाऊ शकतो. पण मला टू व्हीलरमुळे सोडलं आणि इथलीच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला, सोडलं त्यांनी. अदरवाईज गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत त्यातून तुम्हाला जावं लागतं. आय थिंक त्याचे चार्जेस नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण याची एंट्री फी 140 रुपये, सो ती तुम्हाला पे करावी लागेल. त्यात बसचे चार्जेस पण इन्क्लूड असणार. यावाल्या बस तुम्ही इथे याने पण जाऊ शकता. ॲक्च्युली हे सर्व इन्क्लूड आहे. हा गेट आहे, इथून आता आतमध्ये 1 किलोमीटर आहे. इथे 2च होत्या, ही आणि ही. या दोन्ही म्हणजे फुल झाल्यात, सो जागा नाही आहे जरा पण. ते म्हणाले की आता बस येईल ST आणि ती आली की ती थांबवतील, त्यातून जाता येईल. बसलो आता बसमध्ये येऊन कारण हाफवेज गाडी अलाउड होती, तिथे थांबवावी लागली. आणि आजूबाजूला आता पूर्ण रण दिसतोय, चेक करा. हा बघा पूर्ण व्हाईट रण. आणि इथे यांच्या गव्हर्नमेंटच्याच गाड्या अलाउड आहे. आणि याच्यात जर तुम्हाला यायचं असेल तर याचे 100 रुपये चार्जेस आहेत पर पर्सन. बाकी सर्व फ्री आहे, म्हणजे या बसने किंवा ती इलेक्ट्रिक गाडी होती त्याने. हा माझ्या मागे रण कच्छचा आणि ही माझ्या मागे गर्दी. आता पुन्हा आपण ट्राय करू आम जिंदगी. आणि आता मेंटॉस जिंदगीच्या शोधात जातो कुठेतरी दुसरीकडे. बट शोधेन मी, नक्की शोधेन. ॲक्च्युली मला क्राऊडमध्ये आवडत नाही, सो अशी जागा शोधायची जिथे क्राऊड नसेल. ट्राय करतो आत्ता. हे बघा सगळे रन ऑफ म्हणजे त्या रणमध्ये गेलेत. अदरवाईज ऑप्शन नसेल तर इथूनच खूप पुढे जावं लागेल. बघू, पण शोधतो काहीतरी अल्टरनेटिव्ह. फुल जत्रा इथे, जत्रा. हे माझ्या मागे पॅरासेलिंग चालू आहे, ज्याचा रेट 3,500 रुपये. फ्लॅट 3,500 त्यांचा रेट आहे. इथे आता दाबेली घेतोय, कच्छल्याहून कच्छी दाबेली नाही. ॲक्च्युली भुजला कुठेतरी भारी मिळते, म्हणजे मी ज्यांच्याकडून बाईक घेतली आहे त्यांनी सांगितलेलं. सो तिकडे पण जाणार आहे मी. ती बोलला तो एकदम सगळ्यात टॉप लेवलची. सो बघू तर हे कसे बनवत आहे, तिथे घेतोय. बनाया. अच्छा अच्छा अच्छा. भाजी एवढी भरली आहे की मला ते उचलताच येत नाही आहे, बट चांगलं आहे. मला भाजी खूप आवडते आणि बरीच भाजी आहे आतमध्ये. वाव बिव नाही आहे, चांगली आहे. बट मी डोंबिवलीत एका ठिकाणी खातो, ती खूप भारी आहे. इथे आतमध्ये कल्चरल फेस्टिवल चालू आहे, तुम्ही गरबा वगैरे खेळू शकता. सो तेच जरा जाऊन एक्सप्लोर वगैरे करतो.
चला आज पुरती एवढंच. आता रूममध्ये जातो. आज आपण काळो डुंगरला गेलो आणि मेन हे रण जे आहे व्हाईट रण तिथे गेलेलो आणि सराउंडिंग फिरलो. चलो आता उद्या मेन ठिकाणी जाणार आहे आपण. रोड टू हेवन म्हणजेच ढोलावीरा साईडला जाणार आहे आणि तो भाई म्हणजे कित्येक वर्षांपासून मला एक्सपिरियन्स करायचा होता पण राहून गेलेलं. सो उद्या तिकडे जाऊया. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. माझा गेटअप कसा वाटतोय? हा रात्रीचा गेटअप आहे. चष्मा घालून काय करतोय विचार पडलाय ना. हे बघा पाखरं किती आहेत भाई. चालवू शकत नाही स्कूटर, एवढे पाखरे येत आहेत एवढे. म्हणून ट्राय केलं आहे जितकं पॅक करता येईल तेवढं केलं आहे. बघू आता. इथून 10 मिनिटावर माझा रिसॉर्ट आहे. चलो.